कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून शासकीय मालकीच्या गौण खनिज वायूचा अनधिकृत उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। या कारवाईत 5 ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी डाऊस खुर्द गावच्या शिवारातील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली। या कारवाईत विशाल ठकीनाथ लवाटे वय 26 वर्ष राहणार चांदगाव तालुका कोपरगाव याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्यासह अन्य 4 ट्रॅक्टरवरील चालक व मालकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई दरम्यान इतर 4 ट्रॅक्टरवरील चालक त्यांच्याकडील ट्रॅक्टर गोदावरी नदी पात्राच्या काठवणात सोडून पळून गेल्याबाबत माहिती मिळाली आहे। पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगले धाबे दणाणले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डामाळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, संदीप सोन्ने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इरफान शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे, किशोर जाधव, जालिंदर तमनर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, श्रीकांत कुराडे, सागर भोई, होमगार्ड बिडवे यांच्या पथकांनी केली आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।